सर्व पक्षाच्या नेत्यांनी कोणी आरोप करण्याचं कुणाचं धाडस नाहीये. काही लोक जे बोलतायत त्यांनी जाऊन मुंबई एकदा पाहावी. 2.5 वर्षापूर्वी असलेली मुंबई आणि आजच्या मुंबई मधला फरक. एकनाथ शिंदे साहेब हे असे मुख्यमंत्री आहेत ज्यांनी हातात पाईप घेऊन रस्ते स्वच्छ सुद्धा केले आणि त्यासाठी वेगळा निधी. अरे डिपॉझिट कशाला ठेवताय? लोक खड्ड्यात पडतायत आणि तुम्ही डिपॉझिट सांभाळताय. पैशासाठी मुंबईचा विचार फुटता कामा नये. म्हणून शिंदे साहेबांनी जे काही केलंय त्याचे परिणाम आज आपल्याला दिसत आहेत. कोस्टल रोड असेल, इतर रोड असतील, सर्वीकडे कामं चालू आहेत आणि या वर्षभरामध्ये त्याचा प्रत्यय सुद्धा सर्वांना येईल. अजित पवार किंवा जयंत पाटील हे एका पक्षामध्ये अनेक वर्ष काम केलेले लोक आहेत. काय करायचं काय ठरवायचं एकमेकाचे सर्व गोष्टी एकमेकाला माहीत असल्यामुळं आजची बैठक ही त्यांची महत्वपूर्ण बैठक आहे. किती जरी आपण नाकारलं तरी त्याच्यामध्ये राजकीय चर्चा या झालेल्या आहेत. जयंत पाटील पक्षामध्ये अस्वस्थ आहेत हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. कदाचित त्या संदर्भामध्ये काही बोलणं झालं असेल आणि या अधिवेशनाच्या काळामध्ये एखादी काही अशी धक्का देणारी घटना सुद्धा आपल्या समोरच येईल. पवारांकडे उत्तम चाललेलं आहे. गद्दारी करणारे शिंदेच्या आसपास आम्ही कधी जाणार नाही. संजय राऊतच्या वेळेला बोलण्याला महत्व कधी देऊ नका. त्यांनी जे जे बोललं त्याचं नेमकं उलट झालेलं. बाळासाहेबांनी सांगितलं, शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाऊ नका. हे गद्दार लोक त्यांच्या मांडीवर जाऊन बसतात. हे गद्दार लोक आपल्या हिंदुत्वावर डुबवत बसतो. म्हणून यांचं आम्ही महत्व देत आणि म्हणून आता यांनी जे बोललं याचा अर्थ समजून घ्या, काही ना काही उलट घडणार आहे. काही फोटो कोल्हटकरला कोणत्याही पद्धतीत अटक ही झालीच पाहिजे. कोल्हटकर हा काही महाराजापेक्षा मोठा नाही. तो महाराजावर टीका करेल त्याला आम्ही सोडणार नाही, यांची भूमिका आहे. मग तो कोल्हटकर असो की कोणी असो. नागपूरची दंगल ही मुख्यमंत्र्यांना खाली दाखवण्यासाठी घडवली गेली असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला होता. नेमका कोणाकडे नागपूरची दंगल ही सुनियोजित दंगल होती याचे पुरावे आता सापडत आहेत. या जंगली घडवण्यामागचं कारण एक होतं की त्यांना या महाराष्ट्रामध्ये शांतता नको. कुणालाही औरंगजेबाबद्दल प्रेम आहे. कोणताही मुसलमान आजच्या तारखेपर्यंत औरंगजेबाची कबर ठेवा असं म्हणत नाही. ज्यांना पुळका आलेला आहे, महाविकास आघाडीला तो पुळका आलेला आहे आणि त्यांना जर त्यांचा पुळका आला असेल त्याची कबर उचलावी आणि त्यांच्या घरी ठेवावी. पण इतकी वर्ष झाली, मग आता उठायचं कशाला? सगळ्यांनी काहीतरी बघा असं अजित पवार. आम्हाला त्यांच्या निशाण्या नको. तुम्ही समजून घ्या, ज्या क्रूर राजाने या ठिकाणी औरंगजेबाने संभाजी महाराज हळा करून मारलं, पुन्हा महिलांची इज्जत लुटली, अनेक मंदिरं पाडली, त्याची निशाणी कशाला पाहिजे? काय तुम्हाला प्रेम आहे त्याच्याबद्दल? लादेनला अमेरिकेने मारलं, कुठं टाकलं? त्याला समुद्रामध्ये टाकून दिलं ना. कोणी त्याच्या कबरीबद्दल बोलतोय? अरे हा आपला दंगलीचा आरोपी, त्याला कुठं आता त्याला मेल्यानंतर इतरच्या मुसलमानांनी त्याची कबर सुद्धा आमच्याकडे नको असे म्हणणारे आपल्याकडचे मुसलमान आहेत. परंतु त्यांना काही वाटत नाही. पण यांना किडा आहे, या काही लोकांना किडा आहे की इथं औरंगजेबाची कबर असली पाहिजे. काही लोक तर त्याच्याही पुढे जाऊन म्हणताय शिवाजी महाराजांचा इतिहास औरंगजेबामुळे आहे. म्हणजे लाव औरंगजेबाचा पुतळा लाव घरात शिवाजी महाराजांसमोर लावा, रामाच्या मंदिरासमोर रावणाचा पुतळा लावा. असं चालतं का कधी? तो जे क्रूर होते त्यांना संपवण्याचं काम या राजाने केलंय. म्हणून त्यांची आठवण आपल्या इथे नको. कबर काढावी किंवा न काढावी हा अधिकार खरं तर सरकारकडे आहे. राज्य सरकार केंद्राकडे तसा काही प्रस्ताव देणार का की कबर काढली? निश्चितच आम्ही सरकार म्हणून सुद्धा यामध्ये आग्रही आहोत. सरकारला सीएम मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा आम्ही सांगितलंय की ही कबर आपल्या इथे नकोय आणि कबर तातडीने काढली जावी, जेणेकरून जाती सलोखा जो काही दुरावा वाढत चाललाय तो वाढणार नाही. कबर काढली, पुन्हा एकदा आनंदाने या ठिकाणचं वातावरण शांत होईल आणि कोणीही याला काढायला विरोध करत नाही हे त्यांना प्रामुख्याने सांगितलं. राजकीय पक्षांतर्फे अनधिकृत होल्डिंग लावून शहर विरोध केलं जातं. सत्ताधाऱ्यांनी यात पुढाकार घ्यावा असं आदित्य ठाकरे म्हणते. बिलकुल घ्यावा. पहिली होल्डिंग जी आहे ना मातोश्री समोर बांद्राच्या समोर लावते ना ते ब्रिजला, ती काढण्यासाठी आदित्यने पुढाकार घ्यावा. आमचा त्याला पाठिंबा असेल. आणि महाराष्ट्रातीलच आम्ही हे सिरियसली सांगतोय, महाराष्ट्रामध्ये अनेक शहरामध्ये ज्या होल्डिंग लागतात
त्या होल्डिंगमुळे शहर विद्रूप होत आहे हे आम्ही मान्य करतो. म्हणून हायकोर्टाने वारंवार आदेश दिलेले आहेत. तेथील अधिकाऱ्यांना सुद्धा सूचना आहे की असे कुणाच्याही कोणत्याही पार्टीचे असले तर ते होल्डिंग काढले गेले पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.